ओम साई सागर प्रतिष्ठान पालखी सोहळा 2026 पालखी मानाची भेवंडी वालशिन गावाची वालशिन ते श्री क्षेत्र पदयात्री सोहळा दिनांक 10/1/2026 रोजी संपन्न झाला। त्यानिमित्ताने साई भंडारा करण्यात आले। या भंडाऱ्यात हजारो साई भक्तांनी महाप्रसादाचा व दर्शनाचा लाभ घेतले। तसेच पालखीचे संस्थापक अध्यक्ष मान्य श्री संतोष काशीनाथ मोगरे साहेब व त्यांचे भाऊ हरिभक्त परायण प्रकाश काशीनाथ मोगरे साहेब, मान्य श्री दिलकोश काशीनाथ मोगरे साहेब, मान्य श्री शिवाजी काशीनाथ मोगरे साहेब, तसेच मान्य श्री संतोष काशीनाथ मोगरे साहेबांनी आलेल्या ग्रामस्थांचे व पाहुण्यांचे शालपुष्प, गुच्छ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले। या पालखी सोहळ्याला एकूण 15 वर्षे पूर्ण झाली। गेली 15 वर्षे मालते परिवाराच्या हातून पालखीचे पूजन करण्यात येते। तसेच मान्य श्री डॉक्टर यशवंतदादा सोरे साहेबांनी थोडक्यात मनोगत व्यक्त केले। पदयात्री पालखी सोहळा हा पालखी सोहळा यशस्वीपणे पार पाडून आज साई भंडाऱ्याचं आयोजन ओम साई सेवक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संतोषजी मोगरे, त्यांचे भाऊ प्रकाश मोगरे, दिलकुश मोगरे आणि शिवा मोगरे यांच्यातर्फे अतिशय भव्य दिव्य अशा प्रकारचा हा साई भंडारा आयोजित केलेला आहे। खरोखरच सर्वप्रथम मी जे पदयात्री पायी गेले शिर्डीला आणि जे सुखरूप आले त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी शिस्तीचं पालन केलं आणि आपला हा कार्यक्रम यशस्वी करून दाखवला। कारण आपण बघत असतो की काही ठिकाणी काही ना काही अपघात होत असतो, परंतु संतोष शेठ मोगरे हे साईबाबा चरणी अतिशय नम्रतेने ही पालखी घेऊन जातात। त्याच्यामुळे गेल्या 15 वर्षात कुठलाही विघ्न या पालखीसाठी आलेलं नाही। खरोखरच अशा प्रकारचा मनात जर भाव असेल तर नक्कीच जेथे मनी तिथे भाव देवा मला पाव अशा प्रकारचा म्हणजे त्यांच्या मनात भावच तशा प्रकारचा आहे। खरोखरच जर विचार केला, मी नेहमी सांगत असतो की संतोष मोगरे हे भिवंडी तालुक्यात उद्योग जगतातील एक चांगलं नाव आहे। त्यांचे भाऊ प्रकाश मोगरे आमने लोणाड परिसरात वारकरी संप्रदायामध्ये एक नावाजलेलं असं नाव आहे। शिवा मोगरे असेल, दिलकुश मोगरे असेल, हे त्यांच्या परीने व्यवसायात अतिशय चांगल्या प्रकारच्या नावारूपाला आलेले आहेत। म्हणजे सर्वजण अतिशय चांगल्या प्रकारे स्थिर आहेत। याच्या मागे मी बोलण्याचं कारण एकच सांगेन की त्यांच्या आई वडिलांची पुण्याई आहे। आज मी नेहमी म्हणत असतो की माणसाने किती पैसे कमवले त्यापेक्षा आपल्या मुलांना संस्कार किती चांगले दिले याला फार महत्त्व आहे। आणि अशाच प्रकारचं त्यांच्या आई बाबांनी काम केलेलं आहे, म्हणून आज ही 4ही मुलं ह्या भिवंडी तालुक्यात नावारूपाला आलेली आहेत। जर विचार केला तर साईबाबाची पालखी ही पहिल्या दिवशी गावात फिरते, म्हणजे नवीन वर्षाची सुरुवातच वालशिन गावासाठी अतिशय भक्तिमय मार्गाने होते, म्हणजे त्यांच्या माध्यमातून होते। आणि त्यासाठी खरोखरच संतोष मोगरे आणि त्यांच्या सर्व परिवाराला धन्यवाद दिले पाहिजेत। मी नेहमी सांगत असतो की माणूस किती जगला त्याला महत्व नाही, परंतु तो कसा जगला याला फार महत्व आहे। अशाच प्रकारचं व्यक्तिमत्व म्हणजे संतोष शेठ मोगरे। खरोखरच मी साईबाबा चरणी प्रार्थना करेन की त्यांना अशीच त्यांची प्रगती होऊन त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो। त्यांच्या परिवाराच्या निमित्ताने जे आपल्या सर्व परिसराला आज सर्व परिसर हा साईमय होत आहे, हा त्यांच्याच मुळे होत आहे। त्यामुळे मी सर्व परिसराच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो। साईबाबा चरणी प्रार्थना करतो की या परिवाराला आणि या परिसराला सुख समृद्धी समाधान चांगलं आरोग्य लाभो अशी बाबा चरणी प्रार्थना करतो। मी पुन्हा एकदा सर्व साई भक्तांना धन्यवाद देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। येतंय का? अरे चला ना। मी निघालो, तुम्ही येता का? माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का? धाडलं बोलावणं जणू साईन ये म्हणाला तो पालखी घेऊन गेली त्यानं आत
मला निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का झाडला बोलावून जण साई ये म्हणाला तो पालखी घेऊन गेली ज्ञान आज्ञा मला मी निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का रामनवमीचा सण आला हो आला पालख्या निघाल्याच पायी शिर्डीला रामनवमीचा सण आला हो आला पालख्या निघाल्याच पायी शिर्डीला हो रामनवमीचा सण आला हो आला पालख्या निघाल्याच पायी शिर्डी Ah
Bye.
अमृत सखा त्वमेव त्वमेव विद्याधनं ममेव त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रियर्वा तुझ्या करोमि यन्न सकलं तस्मै आजलं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरे वेदं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रावते हरे राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे साई साई